संविधानाला मानणारे हो, लोक आहेत. 100% आम्ही संविधानाला मानणारे लोक आहोत. त्यामुळे ते तो विषय आता त्या पद्धतीनं तुम्ही आमच्यावर समज काढले. ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला समज काढले, आम्हाला इथं तुम्ही बोलवलं, आम्ही हजर झालोय. आम्ही संविधानाला मानणारे लोक आहोत, त्यामुळे इथं आम्ही आलो आहोत. परंतु जर का तुम्ही आम्ही जो मोर्चा काढला होता, आम्ही की आंदोलन केलं जरांगेवरती गुन्हा दाखल करा म्हणून, तुम्ही 7 दिवसामध्ये आम्हाला अल्टिमेटम दिला, 7 दिवसामध्ये तुम्ही अटक करा म्हणून आम्हाला पत्र दिलं, करतो प्रोसेस करतो. जर का तुम्ही येणाऱ्या 3 ते 4 दिवसामध्ये त्याच्यावर गुन्हा जर दाखल नाही केलं तर पुन्हा आम्ही या बारामतीमध्ये आंदोलन करू. आणि साहेब गुन्हे कशा प्रकारे आणि कुणावर दाखल होतात ते तरी सांगा. क्रायटेरिया काय लावला साहेब तुम्ही? 14 आरोपी जी तुम्ही ह्याच्यात माझ्यावरती काय लावलं याच्यामध्ये माझ्यावरती साहेब ऐकून घ्या. आमच्या गोपनीय माहितीप्रमाणे जे स्टेजवर होते, जे ज्यांनी भाषण दिली केले, त्यांना आम्ही त्यामध्ये आरोपी केले. नाना पाटलाला का अजूनही त्याच्यामध्ये 5-6 आहेत की ज्यांची नावं राहिली, ती चार्जशीट मध्ये आम्ही टाकून त्यांना नाना पाटलाच नाव माहित नव्हतं याला. तुम्ही माझ्यावर घेतलं. मी अजून त्याच्यामध्ये 6 मी दलित समाजाचा नेता आहे म्हणून तुम्ही माझं नाव घेतलं. माझ्या भाषणात तुम्ही भाषण तपासलेलं आहे. तुमचा गोपनीय विभागाकडे तुमचं रेकॉर्डिंग असताना तुम्ही माझं म्हणजे SC ने OBC बरोबर मिळायचंच नाही हे त्याच्या पाठीमागचं नाही असं काय साहेब. एक तर ह्यांनी गुन्हा बेकायदेशीरित्या दाखल केला असं माझं मत आहे. ह्यांनी म्हणतात ना तुमच्या मोर्चाला परवानगी नाकारली. कधी नाकारली माहिती का? उद्या 10 वाजता मोर्चा निघणार आहे आणि आजच्या दिवशी रात्री 10 वाजता 11 वाजता आम्हाला परवानगी नाकारली. मग आम्ही परवानगीचं 2 तारखेला साहेब तुम्हाला माहिती 2 तारखेला तुम्ही नाकारायची होती ना. याच्यामध्ये प्रशासनाची एकच भूमिका होती. तुम्ही ज्या दिवशी मोर्चा आयोजित केला त्या दिवशी ईद होती, दुसऱ्या दिवशी गणपती विसर्जन. ज्या दिवशी आंदोलन केलं गणपतीचा उत्सव होता. आम्ही फक्त विनंती केली की त्याच्यामध्ये तुमचा ईद आणि गणपती दोन्ही सण OBC नाही नव्हते. नाही आता ईद आणि गणपती होतं हे तुम्हाला 2 तारखेला माहिती नव्हतं. पण त्याच्यामध्ये तुम्हाला काय दुसरं आढळून आलं का? आम्ही काय कुणाला त्रास दिला किंवा काय झालं? एक मिनिट. 2 तारखेला जर प्रांतांकडे निवेदन जात असेल आणि 2 तारखेचं निवेदन हे प्रांतांकडून 4 तारखेला पोलीस प्रशासनाकडे जात असेल तर सगळ्यात प्रथम याला जबाबदार कोण? प्रांत जबाबदार आहेत का? जर हेच निवेदन जर आधी मिळालं असतं तर त्याच्यावरती विचारपूर्वक विचार करता आला असता. हे जाणून बुजून होतंय का? ऐन वेळेला थांबवलं जातंय का? आपण ते तुम्ही जाहीर करून टाका की मनोज जरांगेला आम्ही अटक करू शकत नाही, पोलीस प्रशासनाचं आमच्या क्षमता नाही, त्याच्यावर गुन्हे दाखल करण्याची आमची हिंमत नाही, सांगून टाका. अशा पद्धतीनं बोलणं हे चुकीचं आहे. आमचा अधिकार आहे बोलायचं. नाही तुम्ही त्या दिवशी बोलणं नाही लक्षात घ्या. मग तुम्ही एकीकडे 15 दिवसात कारवाई पण काय केलेली नाही, बोलणं चुकीचं कसं काय होतंय सांगा मला. हे संविधानानुसार दाखवा मला. कलम 19 काय आहे, 19 1 2 3 4 5 काय झालं सांगा मला. तुम्ही दाखवतो काढून तुम्हाला. तुमचे ऍडिशनल SP म्हटले की तुम्ही भाषणात काय केलं हे आम्हाला माहित नाही का? आज मी आता तुमच्यासमोर तुम्ही बोलले म्हणून म्हणतो की भाषणं तपासायची, कलम 19 कुठे उल्लंघन केले ते आम्हाला सांगायचं आणि आमच्यावर मग गुन्हे का दाखल केले ह्याच्या उलट आम्ही आता तुमच्यावर आम्ही तक्रार अर्ज दाखल करतो की आमच्यावर गुन्हे कुठल्या कारणासाठी दाखल केले. कारण ठीक आहे काय तुमचा हक्क आहे तो त्याला. मग तुम्ही कसं काय म्हणता, असं कसं काय बोलता? मला अधिकार आहे बोलायचा. ऐका, एक मी नागरिक नाही का भारताचा? हे संविधान कोणासाठी? साहेब आम्ही केवळ बोलायचं, सत्य बोलायचं, ते पण नाही बोलायचं. आणि तुम्ही शासनाच्या वतीने प्रशासन म्हणून तुम्ही आम्हाला एक सत्य काम करत असताना त्यावर तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करायचे आणि करायचे ते करायचे. ज्यांनी त्याच्यामध्ये कसला सहभाग घेतला नाही त्यांना तुम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आणि अजून तुम्ही म्हणताय की आम्ही 5-6 जणांवर गुन्हे दाखल करणार आहे. ह्या गोष्टीला 15 दिवस झाले. मग आता त्यांच्यावर सोयीने तुमच्या सोयीने गुन्हे दाखल करणार आहे का? नाही ना, तसा भाग नाही. मग कसं आहे? त्यामध्ये तपासामध्ये जेवढे निष्पन्न होतील त्या सगळ्यांच्या आम्ही दोषारोप पत्रासोबत त्यांच्या नावानिशी आम्ही साहेब पण तुमचा तपास किती त्याला काय